हॅलो, मी डॉक्टर अरुणा सूर्यवंशी, अस्थेटिक डर्मॅटोलॉजिस्ट अँड ट्रायकोलॉजिस्ट ॲट स्किन लॉजिक्स अँड मेडिकेअर कोथरूड, पुणे. सो आज आपण पाहणार आहोत की सनस्क्रीनचं आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. सो डेली स्किन केअर रुटीन सर्वांनाच माहिती आहे, जसं जेंटल क्लिन्झर, मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन. सनस्क्रीन हे किती लावावं, का लावावं आणि कुठल्या प्रकारचं लावावं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामध्ये सनस्क्रीन हे लाईट वेटेड पाहिजे, ते नॉन ग्रीझी पाहिजे आणि ते मॅट फिनिशिंग अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप. कधी कधी ऑइली स्किन असेल तर तुम्हाला जेल बेस्ड सनस्क्रीन पण लागतं. सो तुमच्या डर्मॅटोलॉजिस्टच्या हेल्पनुसार तुम्ही ते सनस्क्रीन तुमच्या स्किननुसार नक्कीच निवडू शकता. सनस्क्रीन हे घरी असताना सुद्धा लावायचं आहे. बेसिकली सनस्क्रीनच्या मागचं एक मिथ आहे की जेव्हा आपण सन एक्सपोजर आपलं जास्त असेल तेव्हाच आपण सनस्क्रीन लावावं, पण हे चुकीचं आहे. बेसिकली जेव्हा तुम्ही इंडोअर पण असता तेव्हा काही लाईट्स असतात जे आपल्या टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह, मोबाईल्स, दीज आर UVB रेज. IT प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना कंटिन्युअस स्क्रीन टाइम लागतो. सो त्या गोष्टीमुळे UVB प्रोटेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो तुमचं सनस्क्रीन निवडताना त्याच्यामध्ये UVA फॅक्टर आणि UVB लाईट प्रोटेक्शन हे नक्कीच असलं पाहिजे. सनस्क्रीन किती लावावं आणि किती वेळाच्या गॅपनी लावावं हे तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो इंडियन स्किननुसार 2 फिंगर रूल इज इम्पॉर्टंट. फेस आणि नेकसाठी तुम्ही 2 फिंगर रूलचा किंवा कॉइन शेप सनस्क्रीन, कॉइन शेप इतकं घेऊन सनस्क्रीन तुम्ही लावू शकता. आता ते एकदा लावल्यानंतर ते किती वेळाने रिपीट करणं ते इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा फक्त मॉर्निंगला लावलं जातं का तर तेव्हा ऊन जास्त असतं, किंवा दुपारीच लावलं जातं. सो बेसिकली 3-3 तासाच्या गॅपने सनस्क्रीन लावणं हे इम्पॉर्टंट आहे. जसं आम्ही पेशंट्सलाही सांगतो की 9 वाजता, 12 वाजता, 3 वाजता जेव्हा उन्हाचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्ही सनस्क्रीन 3-3 तासाला रिपीट केलं गेलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हाही आहे की लहान मुलांमध्ये, प्रेग्नंट लेडीजमध्ये किंवा लॅक्टेटिंग मदर्समध्ये आपण सनस्क्रीन वापरू शकतो का? सो सनस्क्रीन हे खूप इम्पॉर्टंट आहे लहान मुलांमध्ये सुद्धा आणि प्रेग्नन्सी आणि लॅक्टेटिंग मदर्समध्ये सुद्धा. सो तुमच्या डर्मॅटोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार त्या प्रकारचं सनस्क्रीन तुम्ही नक्कीच निवडू शकता आणि तुमच्या स्किनसाठी जे सेफ आहे ते डर्मॅटोलॉजिस्ट तुम्हाला नक्कीच सांगतील. सो ह्या होत्या काही स्किन केअर आणि सनस्क्रीन बद्दलच्या टिप्स. सो याचा वापर नक्कीच करा, पण त्याआधी डर्मॅटोलॉजिस्टचा सल्ला नक्कीच घ्या. थँक्यू.